बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू मसाला पुरी। त्यासाठी सगळ्यात आधी 1 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आपण ॲड केलेली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओवा ॲड करणार आहे। ओवा इथे आपण क्रश करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे कसुरी मेथी। कसुरी मेथीसुद्धा आपण हाताने क्रश करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओवा ॲड केलेला आहे। आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करून घेणार आहे। तेल ॲड करून घ्यायच्या आधी सगळ्यात आधी आपण इथे बॉईल पोटॅटोज ॲड करून घेणार आहे। इथे मी 3 बटाटे यूज केलेले। 3 बॉईल पोटॅटो आपण हाताने क्रश करू शकतो किंवा त्याला तुम्ही स्मॅश करून पण यूज करू शकता। तर इथे 3 बटाटे आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। त्यानंतर आपण वरून तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि तेल ॲड करून झाल्यानंतर आपण आपलं जे पीठ आहे ते पहिलं असंच मिक्स करून घ्यायचं आहे विदाऊट वॉटर, जेणेकरून आपले सगळे मसाले जे आहेत आणि बटाटा जो आहे तो प्रॉपरली पिठामध्ये मिक्स होईल। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरून ॲड करणार आहे पाणी, आणि पाणी पण आपल्याला लागेल तसंच ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडं सॉफ्टच डो आपल्याला बनवायचा आहे। आता थोडं थोडं करून आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे आणि आपलं पीठ जे आहे ते प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे। आता लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती भेंडी फ्रायची अपलोड केलेली, जर नसेल बघितली तर जाऊन नक्की बघा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन। या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स आणि माझी इंस्टाग्राम ID मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर जाऊन नक्की चेक करा। हा जो डो आहे आपला तो रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की हा डो आहे तो एकदम सॉफ्ट आहे। तुम्ही वरूनसुद्धा तेल ॲड करून त्याला 15 to 20 मिनिट्स रेस्ट देण्यासाठी पण ठेवू शकता। त्यानंतर इथे आपण चपातीसारखं त्याला लाटून घेणार आहोत किंवा तुम्ही छोटे छोटे बॉल्स बनवून त्याचे एक एक पुरीसुद्धा लाटू शकता। बट इथे चपातीसारखं आपण त्याला पहिलं लाटून घेणार आहे आणि पुऱ्यांच्या शेपमध्ये कट करून घेणार आहे। तर इथे ऑलमोस्ट आपली चपाती आहे ती लाटून झालेली आहे। आणि जर विदाऊट पीठ जर लाटता येत असेल तरी तुम्ही लाटू शकता किंवा जर चिटकत असेल खाली तर तुम्ही थोडंसं पीठ स्प्रिंकल करून तुम्ही पुऱ्या बनवू शकता। इथे थोडंसं पीठ लावून आपण लाटून घेणार आहोत जेणेकरून चिकटणार नाहीत खाली पुऱ्या। आणि ही खूप इझी रेसिपी आहे आणि आपण ह्याच्यामध्ये मैदा यूज केलेला नाही आहे। तर इथे मी ग्लासच्या हेल्पने इथे कट करून घेतलेले आहेत पुऱ्यांच्या शेपमध्ये। तर पुऱ्यांचा शेप द्यायचा आहे, तुम्हाला जो शेप हवा आहे तुम्ही देऊ शकता। ह्याच्यापेक्षा मोठ्या पुऱ्यासुद्धा तुम्ही बनवू शकता आणि टेस्टमध्ये हे एकदम यम्मी लागतं। तुम्ही नक्की ट्राय करा, जास्त टाईम पण नाही लागत आणि खूप इझिली कुक होतं, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता इथे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत, लाटून झालेल्या आहेत आणि तुम्हाला जो शेप हवा आहे तुम्ही त्या शेपमध्ये सुद्धा करू शकता। इथे एक एक करून आपण पुऱ्या ज्या आहेत त्या साईडला काढून घेणार आहोत आणि एकाच साईडला आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे। तर इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे। गरम झाल्यानंतर आपण लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यांना गोल्डन असा कलर येत नाही तोपर्यंत एकदम त्यांना चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। आणि खूप सॉफ्ट अशा या पुऱ्या बनतात, तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की कशी वाटली रेसिपी। ही आता ऑलमोस्ट आपली जी पुरी आहे त्याला असं गोल्डन कलर आलेला आहे आणि चांगली फुलली पण आहे आपली पुरी। तर तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ती कमेंट करून सांगा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। तर छान असं गोल्डन कलर आलेला आहे आणि ऑलमोस्ट आपली आलू मसाला पुरी रेडी आहे।